थोडस 10-5 मिनिटं मी तुमची घेतली, मी माफी मागतो तुमची सर्वांची. तर जाता जाता मी एवढं सांगाल, पुढं महाराज माझे 2 सवंगडी 22 वर्षापासून 22 वर्ष झालं अखंड माझ्यासोबत फिरतात. फोन गेला की 10 मिनिटात पाठवते त्याला. बाबासाहेब शिंदे महाराज आणि हनुमान महाराज येवले यांना मी कोटी धन्यवाद देतो. उरपट आऊत उभं करून येतात. ते बी म्हणले बापू आम्हाला नाही गेल्यावर काय काय गोत्यात आलं ते आम्हाला माहिती. म्हटलं देवाच्या कार्याला तुम्ही जर कानकुसर केली तर गोत्यात येणार ना म्हटलं तुम्ही. तर माझी इच्छा आहे महाराज तुमच्या हाताने या माझ्या 2 सवंगड्याचा, तसे तर बाकीचे माझे सवंगडी पण त्यांचं उद्याच्याला बघू परवा बघू. पण पहिल्या ओळीमध्ये रात्रात माझ्या महाराष्ट्रात आम्ही कुठेही फिरतो, नागपूरला जातो, छिंदवाडा जिल्ह्यात जातो, सुरतला जातो, हरिद्वार पर्यंत माझ्यासोबत आले. त्यांना तुम्ही धन्यवाद देतो मी त्यांचा. ते म्हणते बापू तुमचा आशीर्वाद आम्हाला लागला, तुमचा उपकार आहे. मी तसं नाही म्हणत आपासाहेब, म्हणलं तुमचा उपकार आहे माझ्यावर. तुम्ही घरचं सगळं सोडून माझ्यासोबत फिरता आणि त्या माता मावल्याला सुद्धा मी धन्यवाद देतो. ह्या सवड देते त्यांना. दोघांच्याही पत्नीला मी आज निमंत्रण केलेले. त्याला दोघाला सांगितलं म्हणलं आपल्या आपल्या धर्मपत्नीला घेऊन यायचं, तुमचं स्वागत म्हणलं चौघाचं महाराजांच्या हाताने करणार. तर बाबासाहेब शिंदे महाराज तुम्हाला विनंती आहे तुम्ही या. काय गोड चालीत आम्ही कुठेही जरी गेलो महाराज घोट्यापर्यंत झाग्यावाली महाराज सुद्धा यांच्याबरोबर चाली म्हणाली येत नाही. तर्क देत महाराज म्हणते रणदेव बापूचे टाळ करीत. बोलो पुढे बाबासाहेब महाराज माणसाला बोलो. या शिंदेताई या. चांगला हे घे रे फोटो घे व्यवस्थित त्यातून त्याला येऊ दे. बावीस वर्ष माझ्यासोबत फिरणं सोपी गोष्ट नाही. ती बी एकेका दिवसात तुम्हाला वाटत आम्ही 3 कीर्तन केले. हो एक तर कायमच. फोटो साडी द्यायची फोटो. बापू तुम्ही उभे राहा. तुम्ही तर राहाल फोटो गडबडी. कुंडलिकावर पंढरीनाथ भगवान. हनुमान महाराज येवले कुस्तीपटू आहेत बरं का. काल मी फडामध्ये कुस्ती खेळले. मला बाळाबान सांगितलं म्हणले काल सुद्धा कुस्ती केली त्यांनी. म्हणजे कुस्तीचे फड गाजवले आणि कीर्तनाचे फड सुद्धा गाजवले. या लवकर येत आहे. महाराजांचे राष्ट्रपती या आमच्या भगिनींना सुद्धा मी कोटी धन्यवाद देतो. कुठं चालले म्हणले माझं नाव सांगितलं बापू बरं काही बिचाऱ्या बोलल्या नाहीत कवास बोलले आम्हाला. संजय शेठ त्यांना मी म्हणलं होतं तुमचा प्रपंच चांगला होईल परमार्थ चांगला होईल. दोघांचेही कल्याण झाले दोन्ही बाजूने. फोटो घे. कुंडलिका एक मिनिट. या दोघांना सुद्धा मी 5,500 हजाराचे फेटे रेशमी फेटे आणले. दोघाला भेटे आणले. बांधा बरं 2 मिनिटात बांधा आता. माफ करा मला बरं का आता 2 मिनिटं तुम्हाला उशीर व्हायला लागला.
इतका सुंदर कार्यक्रम काय विषय महाराज पुढे घ्या ए भैया पुढे सर घेऊ बसा तुम्ही भगवान पेटे बांधा या ठिकाणी आज मोरगावकर बांधव यांनी आजचं अन्नदान म्हणजे आपल्याला भाकरी चपाती आणलेली, भाजी आपण इथंच बनवतो. मोठ्या उदार अंतकरणाने आमचे लिंबाजी मामा कागदे आणि सर्व बरेचसे ग्रामस्थ बंधू आलेले आहेत, त्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. या ठिकाणी त्यांनी पुढे यावं. तुम्ही किती जण आलात? या पुढे या, सगळ्याला शाली टाकणार आहेत आम्ही. संजू शेठ तुम्ही शाली टाका. संदीप दादा तुम्ही या, शाली टाका यांना. बाप्पा साहेब, भगवानरावजी लवळ महाराज या या या, शाली टाका यांना. टाका शाली टाका सगळ्याला. फोटो घ्या. उठू नका, 1 मिनिट उठू नका कोणी. धनगर जोडक्याचं कुणी आलंय का? नाही. ठीक आहे. बापू संग घ्या तुम्ही सगळ्यात या. दादासाहेब तुम्ही पुढे या ना. दादासाहेब जे स्वयंसेवक आहेत ते किचन शेड कडे जा. सर कुंडलिका